नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत। आणि तुम्ही बघू शकताय लोडिंगचं काम चालू आहे। तर आज आपण निघालोय हैदराबादला। भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील, भरपूर साऱ्या गोष्टी बोलायच्यात, कारण 2-3 दिवस आपले ब्लॉग आले नाही। आणि आता अवतार बघून तुम्हाला वाटत असेल कुठून तरी लांबच्या रूटवरतून आलोय, तर ते पण आपण नंतर बोलूया। त्याआधी पहिली गाडी लोडिंग करूया आणि मग बाकीच्या गोष्टी डिस्कस करूया। तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया। घेऊया गणपती बाप्पाचं नाव आणि करूया कामाला सुरुवात। मोरया। तर मित्रांनो, मटेरियल बघू शकताय, दिसायला कमी दिसेल पण ऑलमोस्ट 1 टन आहे। तर एवढं मटेरियल आपल्याला आता घेऊन जायचं आहे हैदराबादला। तर डॉक्युमेंटेशन पण झालेलं आहे, पेपर पण झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला जायचं आहे घरी, कारण त्या गोष्टी पुढं सांगतो। तर मित्रांनो, बघू शकताय आपली गाडी झालेली आहे लोडिंग। दुर्गेश आणि बबलू भाई त्यांचं काम संपून आता निघालेत घरी। चला आपणही जाऊया आता आपल्या घरी। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पिकअप 1934। तर मित्रांनो, गाडी लोडिंग करून आता आपण निघालोय आपल्या घरी, कारण आंघोळ पण करायची आहे आणि जेवायचं आहे पण। तर घडलेला किस्सा सांगतो। ॲक्च्युली आपले जालन्याचे 2 ब्लॉग ऑलरेडी झालेले आहेत आणि दोन्ही ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल 16 फूटचं मटेरियल, म्हणजे ओव्हर साईजचं मटेरियल आणि लेट नाईटचा प्रवास। त्यामुळं मित्रांनो, जालन्याचा ब्लॉग बनवला नाही। मी रात्री जालन्याला गेलो होतो, सकाळी 12 वाजले असतील गाडी खाली व्हायला, आणि तेव्हा आपल्याला कंपनीमधून फोन आला की हैदराबादचं मटेरियल घेऊन जायचं आहे। मग आता जालना ते पुण्याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 300 किलोमीटर, आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आत्ता वाजले आहेत 9:30, म्हणजे 9लाच पोचलो। 1 वाजला होता ऑलमोस्ट निघायला। 1 ते 9 म्हणजे 8 तास लागले आपल्याला जालना टू पुणे यायला। एक चूक झाली त्यामुळे एवढा टाइम लागला, नाहीतर ऑलमोस्ट 6-7 तासाचं रनिंग आहे। 8-8.5 तास लागले असते, कारण स्ट्रेट रोड दाखवत होता पैठण मार्गे। सिंगल रोड हे माहीत होतं, पण रस्त्याची कंडिशन सध्या काय आहे हे माहीत नव्हतं। तर एमटी गाडी होती म्हणून ट्राय केला। पण मित्रांनो, एक सजेशन आहे की कृपा करून जालन्यावरतून कोणी जर पुण्याला येताना पैठणच्या मार्गे येणार असेल तर कृपया तो रोड वॉइड करा, कारण रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे। भरपूर टाइम जातो आणि सिंगल रोड असल्यामुळे, आणि रस्ता खराब पण आहे भरपूर ठिकाणी, त्यामुळे तो रोड शक्यतो वॉइड करा। येताना छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ह्याच मार्गे या। रस्ता सरळ आहे, पण जास्त थकायचं नाही वाटणार, कारण भरपूर थकलो म्हणून आज आंघोळ करायची, आणि सकाळी पण आंघोळ केलेली नाही आहे। जेवायला थांबलो होतो, फ्रेश वगैरे झालो होतो। तर चला आता पूर्ण आपल्याला 600-650 किलोमीटरचा रनिंग आहे। लोकेशन अजून काही भेटलेलं नाही आहे, फक्त हैदराबाद सांगितलं आहे। मटेरियल तर 1च टन आहे। तर बघूया रोड हायलाईट्स काय काय होत आहेत। TP ऑलरेडी काढलाय, प्रिंट काढायचं राहून गेलं, तर ऑनलाईन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि त्यासुद्धा गोष्टी बघायला भेटतील, कारण तेलंगणाचा TP आपल्याला ऑनलाईन भेटत नाही, तो बाउंड्रीवरतीच काढायला लागतो। त्या पण गोष्ट बघायला भेटेल। तर चला पहिलं पोचूया घरी, आणि मग प्रवासामध्ये भरपूर साऱ्या गोष्टीच्या गप्पा डिस्कस करूया। हे पेपर आणि TP झालेलं आहे काढून, म्हणजे प्रिंट काढून घेतल्यात, आणि आता आपण पोचलोय घरी। थोडा रस्ता खराब आहे, हे डॉक्युमेंट ठेवूया, घरी पोचूया, फ्रेश होऊया, जेवूया, आणि बाकी गोष्टी पुढच्या प्रवासात करूया। तर मित्रांनो, आपली 1934 समोर, आणि आपलं झालंय आवरून। तर चला, घरून निघताना 2-3 फ्रुट्स घेतलेत नाश्त्याला, मध्ये लागलं तसं, आणि आपली गाडी
पूजा करूया, काच बी साफ करूया आणि मग निघूया. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आपला आजचा पुणे टू तेलंगणा हैदराबादचा प्रवास आज सुरू होतोय. भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. तर चला, वेळ नको वाया घालवायला, कारण आता 11:15 वाजलेत. तर घरापासून निघालं आता बाहेर आलोय रोडला आणि आपला आजचा 650 किलोमीटर पुणे टू हैदराबादचा प्रवास सुरू झालाय. सोलापूर हायवेचे कंडिशन चांगले असल्यामुळे टाइम नाही लागणार आपल्याला, जास्तीत जास्त रस्ता कव्हर करता येईल. फक्त इथंच गाडी तळावरती थोडंफार ट्रॅफिक लागतं. त्याचबरोबर मित्रांनो बघू शकताय, डिझेल टँक 2,500चं डिझेल आपण निघताना भरलं होतं आणि आपल्याला कर्नाटक बाउंड्री लागेल एक 300 किलोमीटरच्या पुढे. 300-350 किलोमीटरचं डिस्टन्स क्रॉस झाल्यानंतर, कारण सोलापूर आहे 250 किलोमीटर, अप्रॉक्स 260-270 किलोमीटर आणि त्यानंतर 70-80 किलोमीटर. तर ऑलमोस्ट 300-325 किलोमीटरला आपल्याला कर्नाटक एंटर करायला लागेल. तर त्यानंतर कर्नाटक एंटर केल्यावरती आपण टँक परत फुल करून घेऊया, म्हणजे हैदराबादचा पूर्ण प्रवास आपला त्यात कंटिन्यू करता येईल. कारण महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकला डिझेलचा रेट स्वस्त आहे. तर मित्रांनो बघू शकताय, ॲक्च्युली 3 व्हीलर चालली आहे आणि त्या मित्राची रस्सी रस्त्यावरती लोळत चालली आहे. म्हणजे जर ॲक्सिडेंट झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. चला आपण त्याला आवाज देऊया. मुलाला आवाज दिला तर मान हलवतोय, म्हणजे त्याला सांगणं पण चुकीचं आहे. रस्सी खाली पडली आहे तर तसाच बघत चाललाय. म्हणजे खरंच काही लोक आहे ना, गाडी चालवताना विचार करत नाही. एकदा गाडी भरून झाल्यानंतर मागे एकदा चेक करणं खरंच गरजेचं आहे. तुमच्याकडून साखळे असू शकते किंवा रस्ते असू शकते किंवा ताडपत्री असू शकते, तर ते मोकळे राहू शकतात. तर मित्रांनो, गाडी भरल्यानंतर एकदा मागून चेक करत चला, खळका वगैरे व्यवस्थित लॉक केलाय का, किंवा जर डोअर असतील तर डोअर लावलेत का. त्याचबरोबर रस्सी असेल, जाळी मारलेली असेल, काही गडबडीमध्ये राहून जाते. पण एकदा गाडीच्या चारही साईडने राऊंड मारण्याची सवय लावून घ्या मित्रांनो, फायद्याची ठरू शकते. हैदराबाद 526 किलोमीटर. तर आपला प्रवास अजून 526 किलोमीटर आहे आणि सोलापूर आहे 224 किलोमीटर. पाहिलंच असेल. आणि आत्ता वाजले आहेत 12:35, म्हणजे आपल्याला कंप्लीट 1 तास गेलाय पुन्हा सिटी क्रॉस करून पुढे यायला. मांजरी पण सोडून बरंच पुढे आलोय, टोल नाक्याच्या पुढे आलोय. आता ऑलमोस्ट उरळी कांचनच्या जवळपास आलेलो. तर 1 तासामध्ये रात्री 11-12च्या टायमिंगला आपण 40 ते 45 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करू शकतो. तर आता इथून आपल्याला म्हणजे 12:30, तरी कमीत कमी 4 ते 5चा टायमिंग, म्हणजे एक अंदाज लावूया आपण, 4 ते 5चा टायमिंग आपल्याला सोलापूरपर्यंत जायला लागू शकतो. बघूया, जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत गाडी चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट 3-3:30-4 पर्यंत आपण गाडी खेचण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर मग पुढचा डिसिजन पिंजरा. कारण उद्या दुपारपर्यंत जरी कव्हर झालं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या प्रवासातला हा पहिला टोल पाटसचा आणि आता वाजले 1:30. ऑलमोस्ट 2 तास लागले आपल्याला पाटसपर्यंत पोहोचायला. आता पोहोचलो आपण इंदापूर टोल नाक्यावरती. समोर दिसत असेल इंदापूर टोल नाका. नॉनस्टॉप आलो इथपर्यंत, कोणताच ब्रेक घेतला नाहीये. म्हणजे हा आपल्या प्रवासातला दुसरा टोल.
घेऊया साईडला, थांबूया थोड्या वेळ. म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजल्यावरती 3.5 तास लागले आपल्याला इथपर्यंत यायला. तर अजून एक 100-125 किलोमीटरचं रनिंग आहे सोलापूर पर्यंतचं. तर बघूया किती जास्तीत जास्त कव्हर होत आहे. 3 वाजलेले आहेत, अजून काही झोप नाही, पण अजून एक अर्धा-पाऊण तास गाडी चालवल्यानंतर थोडा आराम करूया 1-2 तासासाठी. तर चहा नाश्ता घेतलाय, थोडं फ्रेश वाटतंय, 1 तासभर चालू शकतोय. तर चला. तर मित्रांनो, पोचलोय आपण 3ऱ्या टोल नाक्यावरती, टेंभुर्णीच्या. टेंभुर्णी टोल नंबर 3. चलो. 4 वाजलेत मित्रांनो, अजून काही झोप आली नाही. बघू, जवळ चालते तर चालवायचे. तर मित्रांनो, आता वाजले 4:30 आणि आपण एक सोलापूर पासून 50 किलोमीटर अलीकडेच आहे. तर एक 2-3 तास आराम करूया, कारण झोप यायला लागली होती. आणि बघू शकता आपल्या गाडीमध्ये झोपण्याची व्यवस्था कशी आहे. कम्फर्टेबली झोपता येते. एकटं जर असेल तर आरामात झोपता येते. त्यामुळं पिकअपमध्ये थोडा कम्फर्टनेस आहे झोपण्याचा. आणि एक उशी. तर चला, भेटूया सकाळी पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. अलाराम वाजला आपला 6:30चा. तर चला उठूया. 2.5 तास झोप काढली. सकाळी 4:30 वाजता आपण झोपलो होतो आणि आता उठलोय 6:30 वाजलेत. जस्ट सूर्यदर्शन पण झालंय. तर चला आपला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आत्ता लागलेला हा 4था टोल नाका आपल्या प्रवासातील, सोलापूर MIDCतला. मित्रांनो, साईडला दिसत असेल सोलापूर सिटी. मित्रांनो, बघू शकताय रस्ता खूप छान दिसत असेल, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करत असाल की नाही माहित नाही. बरेच छोट्या गाड्यावाले करत असतील, मोठ्या गाड्यावाल्यांना शक्यतो ते जाणवत नसत. तर बघू शकताय की रस्त्याला आहे ना 2 लेन मध्ये असा, हे बघा आता इथे जाणवेल, एक लेन पूर्ण खचलेली आहे आणि अशी मध्ये कंगोरी आलेली आहे, दिसतंय. तर असे जर कंगोरे असतील तर शक्यतो गाडी सावकाश करत चला, किंवा मग ती लेन सोडून गाडी चालवत चला. कारण रस्ता जो खचतो, म्हणजे मोठ्या गाडीच्या चाकांची लाईनिंगने जेवढा रस्ता दबला जातो, तर त्या चाकांच्या लाईनिंगमध्ये छोट्या गाड्यांची चाकं, म्हणजे पिकअपचं किंवा छोट्या कार्स वगैरे, तर यांची चाकांची लाईनिंग आणि मोठ्या गाडीची लाईनिंग, याच्यामुळे गाडी जर चालवताना आपल्या गाडीची चाकं एक कंगोरीवरती चालतं आणि एक जर लावूनच चालतं, तर गाडी बऱ्याच वेळा खेचत असते. आणि जर आपल्या गाडीमध्ये लोड वगैरे असेल, ओव्हरलोड असेल, ओव्हर हाईट असेल, तर गाडी अशी वन साईड खेचल्यानंतर झोला मारून पलटी होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. तर जेव्हा असं तुम्हाला जाणवेल की रस्ता खचलेला आहे, तर त्यावेळेस शक्यतो सावकाश चालवा किंवा मग ती लेन सोडून चालवा, जेणेकरून अपघात वगैरे टाळता येतील. तर आता आपण सोलापूर सोडून बरचसं पुढे आलोय. अजूनही आपला 280-290 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि इथून एक तुळजापूर एक्झिटचा रोड पण दिसतोय, बघू शकताय. तुळजापूर समोर, हैदराबाद, नळदुर्ग. तुळजा भवानी माते की जय.
अक्कलकोटवरतून तुळजापूरला येत असतो किंवा तुळजापूरवरतून अक्कलकोटला जात असतो तर इथूनच राईट घेतला तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो अक्कलकोटला किंवा मग तुळजापूरला. आपल्याला सोलापूरला जायची गरज नाही पडत. तर नळदुर्ग राहिलं इथून फक्त 15 किलोमीटर आणि हैदराबाद आहे 282 किलोमीटर. तर हा आहे नळदुर्ग किल्ला भिंत आणि पुढून पण दाखवतो. थोडं पुढे गेल्यानंतर दिसेल. जलकोट पण म्हणता येईल, भुईकोट पण म्हणता येईल. खूप भारी असा किल्ला आहे. ही नदी आहे आणि इकडून दिसतो किल्ला. ब्रिज ऍक्च्युली जर बघायचं असेल तर किल्ल्यावर जावं लागतं. मित्रांनो समोरच जसं असेल ऍक्सिडेंट झालाय. उमरग्याच्या अलीकडे आपण भयंकर असा ट्रेलरचा ऍक्सिडेंट आणि सगळे ट्रेलर थांबलेले आहेत त्याची मदत करण्यासाठी. कारण टर्निंग वरती हेवी लोडची गाडी ब्रेक नाही लागला किंवा मग डायरेक्ट धडक बसलेली आहे. उमरग्याच्या थोडंच अलीकडे 10-15 किलोमीटर असेल. तर गाडी चालवताना काळजी घेत चाला. तर मित्रांनो उमरगा बायपास एक्झिटला पोहोचलोय आणि इथून कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री जवळच आहे. एक 5-6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर काटा लागेल. फक्त आपल्याला काटा करावा लागणार आहे कारण आपण ऑलरेडी टिपी काढून घेतलाय. आणि याच्यानंतर आपल्याला लागेल वजन काटा. थोडं पुढे गेल्यानंतर एक 2-3 किलोमीटर वरती थांबायला पण नाही लागलं. डायरेक्ट चालू मध्ये कट झाला. एवढा फास्ट जर टोलची सर्व्हिस झाली ना तर टाइम नाही लागणार. म्हणजे जे ट्रॅफिक होतं टोलमुळे तर ते वाचू शकतंय. चला पोहोचूया काट्यावरती लवकर. लाईनला थांबूया. बाबा भंडार लावतायत. आंघोळ रात्री केलेली आहे. चला बाबांकडून भंडार लावून घेऊया. नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो पोचलोय बाउंड्रीवरती. युनिफॉर्म बघू शकताय. RC बाहेर काढलाय कारण काट्यावरती फक्त वजन केलं जातं. टिपी वगैरे आपल्याला चेकपोस्टला चेक करावं लागतं. त्यामुळं चेकपोस्ट अजून 10-15 किलोमीटर पुढे तिथं जाऊन टिपी चेक करतात. थांबवलं तर थांबूया नाहीतर सरळ जाऊया कारण आपल्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. तेच चालायचं. काय होतं यांना 10 रुपये दिले नाही आपले मोठं नुकसान होतं असं नाही. पण चला फक्त रस्त्यावरती जी लहान मुलं असतात किंवा मग त्यांचे आई वडील तिकडे साईडला बसलेले असतात तर त्यांना शक्यतो अवॉइड करत चला. कारण त्याच्यामुळे एक असं दिसून येतं की लोक ते आईबाप त्या मुलांच्या जीवावरती खात असतात, डांगडिंग करत असतात. भरपूर वेळा दारू पिऊन रस्त्याच्याकडला मारामारी करताना पण दिसतात. तर त्यामुळे त्यांना शक्यतो देत जाऊ नका. आणि जरी द्यावंसं वाटलं तर एखादा खाऊचा पुडं वगैरे तसं काय देत जाऊ. पैसे देऊ नका कारण पैसे दिल्यानंतर त्याचा काय यूज होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं. त्यामुळं ते टाळत चला. तर मित्रांनो समोरच्या आयशरचा काटा होता AP39चा आणि त्यानंतर आपला काट्यावरती नंबर येईल. 50 रुपये घेतात काटा करायचे. आणि जर बाहेरून गेलं म्हणजे शक्यतो ओव्हरलोड गाडी असली तर बाहेरून जात असते आणि ज्याची अंडरलोड आहे
तर ते काट्यावरतूनच जातात, किंवा एमटी असली तरी काट्यावरतून किंवा डायरेक्ट जाऊ शकताय. पैसे द्यायची गरज लागत नाही एमटी असल्यावरती, त्यामुळे तिथं घाबरण्याचं काही कारण नसतंय. चल आपला नंबर आलाय, जाऊया काट्यावर. तर रिसिप्ट बघू शकताय, 3020 ग्रॉस वेट. आणि आपल्या गाडीचं वेट आहे 2880. आपली गाडी पास करते. तर मित्रांनो 50 किलो 2880 मध्ये 2900 किलो प्लस 5% केलं तर ऑलमोस्ट 3 टनापर्यंत जाते. तर 3 टन क्रॉस करते, आणि म्हणजे 3 टन टोटल गाडी क्रॉस करते असं. तर आपण इमर्जन्सीमध्ये काट्यावरती गेल्यानंतर त्यांनी आपल्याकडून ते RC घेतलं. वजन 50 किलो जास्त दाखवत होतं, म्हणून 25 किलोचे बॉक्स उतरून खाली ठेवले. गाडी मागे घेतली. भरपूर असा गोंधळ झाला, काही भांडणं वगैरे नाही झाली, कोऑपरेट करत होते, त्यामुळं काही झालं नाही. कारण जास्त ओव्हरलोड नव्हती. 2 बॉक्स काढून साईडला ठेवले, परत गाडी काटा केली, पैसे दिले. तर 50 रुपयातच काम झालं असतं काटा पावतीचे. आणि ते 50 रुपये याचे असतात, म्हणजे ते काही कमिशन वगैरे घेत नाही. ह्याच्यावरती रितसर 47 रुपये 20 पैसे पावती, आणि तेवढंच पैसे घेतले जातात. तर आता ओव्हरलोड आहे, ते लक्षात राहिलं नाही ॲक्च्युली त्याच्याकडून 50 रुपये घ्यायचे, पण जाऊ द्या, वजन कमी केलंय. आणि परत पुढं आल्यानंतर आता ते लक्षात आलं की 100 रुपये दिले होते. तर चला, ही झाली होती असण्यासारखी गोष्ट आहे. 50-100 किलोला सुद्धा भरपूर असा त्रास होतो. तर चला जाऊया आता पुढे, कारण पुढं दिवस चाललोय म्हटल्यावरती बऱ्याच ठिकाणी अडवलं जाईल. तर त्यात ऑलमोस्ट आपण बाउंड्रीपर्यंत म्हणजे 300, 270 आणि हे 50-60 320 किलोमीटर 2500च्या डिझेलमध्ये आपली गाडी आलेली आहे. तर ॲव्हरेज किती निघतोय चेक करून सांगा मित्रांनो कमेंटवरती. 92 रुपये लिटर, 92-92.5 रुपये लिटर डिझेल आहे. आणि आपली गाडी 2500च्या डिझेलमध्ये 350 किलोमीटरचं रनिंग कंप्लीट केलाय. ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर मित्रांनो मगाशी दाखवलं होतं की रस्त्यांची क्वालिटी. तर आता आपण कर्नाटकच्या रोडवरती आहे, आणि मगाशी ते महाराष्ट्रातले आपले रस्ते जे होते, तर पाणी कुठं मुरते बघा. कारण या रोडला का नाही बरं ते लेवल येते, किंवा अशी कंगुरी रस्त्याच्या मध्ये रस्ता दबत आहे. मग एक 5-10 किलोमीटर पुढे आलो असेल आपण, 5-1 किलोमीटर तरी आलो असेल, पण बघा एकदम प्लेन, म्हणजे खचण्याचा प्रकारच दिसत नाही रस्त्यावर. आता स्टार्टिंगला नाहीये, पुढं असू शकतो, सांगू नाही शकत, पण चेक करूया आपण स्पीड किती असेल मित्रांनो. कारण आपण 70ने चाललोय आणि तो आपल्या ऑलमोस्ट डबल स्पीडने निघून गेलाय बघा. आता या गोष्टीचा विचार करा की रस्ता किती गरम आहे. आता 12चा टायमिंग आहे, आणि त्यात एवढ्या स्पीडने गाडी चालवायची, 120-130. टायर किती गरम होत असेल, किती प्रेशर वाढत असेल. चला, ज्याच्या जे ड्रायव्हिंगचा ज्याचा मुद्दा आहे, आपली ड्रायव्हिंगचा आपला मुद्दा आहे, बट नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून दाखवून दिली. 88 रुपये असेल ऑलमोस्ट. चला डिझेल भरून घेऊया. ₹3228 आपले टँक फुल झालेला आहे, आणि ऑलरेडी रिझर्वरचं 12 लिटर. तर चला आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता फुल आहे म्हटल्यावरती गाडी किती फिरून येते रिझर्व पर्यंत. 88 रुपये
27 पैसे रेट आहे डिझेलचा. साईडला ढाबा दिसतोय. आंघोळीला जागा आहे का बघायला पाहिजे. म्हणजे आजची आंघोळ सुद्धा मार्गी लागल. छान आहे ना. मित्रांनो इथं हौद भेटलाय आपल्याला आंघोळीसाठी. तर चला पहिले आंघोळ उरकून घेऊ आणि मग पुढचा प्रवास करू. तर आज तुम्हाला बघायला भेटेल ड्रायव्हर लोकांची आंघोळ कशी असते. तर मित्रांनो अंघोळ वगैरे झालेली आहे आणि पूजा पण झालेली आहे. तर आता जेवायला जाऊया. तोपर्यंत पार्ट 1 भरपूर मोठं झालं आहे, त्यामुळं भरपूर साऱ्या गोष्टी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.